नमस्ते सदा वत्सले मातृभूमे त्वया हिंदुभूमे सुखं वर्धितोऽहम् महामंगले पुण्यभूमे त्वदर्थे पतद्वेषकायो नमस्ते नमस्ते प्रभुं त्वदीयाय कार्याय बद्धाकदीयम् श्रुतं चैव यत्कण्ठक स्वयं स्वीकृतज्ञ सुखं कारयेत् समुत्कर्ष निःश्रेयसस्यैकमुग्रम् उदन्त प्रजा गर्जुतीव्रानिशम् विजेत्री च न संहता कार्यशक्तिम् विधाया सधर्मस्य संरक्षणम् परं वै भवन्नेतुमेतत् स्वराष्ट्रम् समर्था भवत्वा सुशाते भृशम् ध्वजाच्या गाडीनंतर घोष देईल घोषच्या नंतर पलीकडच्या तीन तेथीसाठी दक्षिणार्ध मृत स्कंद दक्षिण वाम मृत वामाभिमुखं प्राश्चल
नमस्कार सर. कायदेशीर सल्लागार पत्रकार ॲडव्होकेट श्री विराजी शेट्टी साहेब आणि संस्थेचे कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट श्री सर्वांचं बरोबर शहराच्या आदर्श महिला सरपंच आदरणीय मीराताई मानके यांची उपस्थिती राखण्याच्या शुभारंभ प्रसिद्धीपूर्वक स्वागत.
सर्व नागरिकांनी खुर्च्यांवर बसून जायचे. ध्वजप्रणाम. 1 2 3 संघवीर. प्रमुख पाहुण्यांना एक पुस्तक म्हणून भेट देण्यात येत आहे. अमृत वैयक्तिक गीत होईल. पाहुण्यांचे मनोगत व्यक्त केले जातील. वक्त्यांचे कौतुक होईल. प्रार्थना होईल. कार्यक्रमाची सांगता होईल. याच्यानंतर सांगितले होईल. गीत म्हणतोय. नवयुग साकार करू, नवयुग साकार करू, मनामनातील संदेहाना पिढ्या पिढ्यांची दिव्य प्रेरणा, कोटी हृदय पुन्हा भरू, कोटी हृदय पुन्हा भरू, नवीन युग साकार करू, विज्ञानाला साथ देऊया, सत्ययुगाच्या ज्ञानाची, वैभवशाली भवितव्याला, युद्धाची नौबत वाजे, भारत वर्षा नवयुग हे साकार करू,
व्यक्तित्वाचा सीमा साऱ्या ओलांडून पुढती जाऊ लाचारी अनदैन्य टाकुनी गौरवगीत नवे गाऊ पुरुषार्थाची विजय पताका पुन्हा एकदा उंच धरू चारित्र्याचा निर्माणाविना समाज जीवन व्यर्थ असे कर्तव्याची जाणीव नसता प्रगतीला अर्थ नसे दुभंगलेला समाज आपला भगीरथ यत्न एक करू अभिमानाने नवीन युग साकार करू नवीन युग साकार करू संघाचे मार्गदर्शन राहिले आहे असं म्हटलं गेलं. शक्तियुक्त राष्ट्रातच वसते कला ज्ञान विज्ञान निरंतर. यामुळे आपण मागील 9 दिवसापासून शक्तीची उपासना करत आहोत. या कार्याचा आपण सारेच अभिमानी घटक आहोत. त्याचबरोबर या मंगलमय कार्यक्रमाला मनसर पोलीस स्टेशन नगरपंचायत जिल्हा परिषद शाळा सर्व ज्ञात अज्ञात महानुभावांचे सहकार्याबद्दल मनापासून धन्यवाद. जय श्रीराम. रायला भावडी येथे आहेत शेती व्यवसाय आणि आंबेगाव तालुका राष्ट्रीय संघ चे माननीय संघचालक म्हणून त्यांच्याकडे दायित्व आहे. आजच्या कार्यक्रमासाठी पाहुणे म्हणून लाभले त्यांचा परिचय करून देतो. श्री मिलिंदजी खुडे रायला अवसरी खुर्द येत आहेत. नीती मसाले यांचे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून त्यांचा व्यवसाय आहे. त्यानंतर आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्याला प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले आहेत त्यांचा परिचय करून देतो. श्री अनिल लक्ष्मणजी चोंदे माजी सैनिक आहेत. संघामध्ये शाखा स्तरापासून अनेक दायित्व त्यांनी निभावले आहेत. मुळशी तालुका कार्यवाह म्हणून अनेक वर्ष त्यांनी काम पाहिलं. सध्या पुणे ग्रामीण जिल्ह्याचे सहसंपर्क प्रमुख म्हणून त्यांच्याकडे दायित्व आहे. सर्वे न हिंदू पतितो भवेत मम दीक्षा हिंदू रक्षा मम मंत्र समानता. भावार्थ सर्व हिंदू बंधू आहेत. कोणी हिंदू पतित नाही. सर्व हिंदूंचे रक्षण करणे हे माझे कर्तव्य आहे. हाच माझा समानतेचा मंत्र आहे. सांगत आहे कोणी माझ्या मागे म्हणायचे नाही. परमपूजनीय डॉक्टर हेडगेवारजी म्हणतात की आपल्याला आपला हिंदू समाज इतका बलवान बनवायचा आहे की त्याकडे जगातली कोणतीही शक्ती वाईट नजरेने पाहू शकणार नाही. हे जन्मभूमी भारत हे कर्मभूमी भारत हे वंदनीय भारत अभिनंदनीय भारत. जीवन सुमन चढ़ाकर आराधना करेंगे तेरी जन्म जन्म भर हम अर्चना करेंगे हम वंदना करेंगे. महिमा महान तू है गौरव निदान तू है तू प्राण है हमारी जननी समान तू है. तेरे लिए जिएंगे तेरे लिए मरेंगे तेरी जन्म जन्म भर हम साधना करेंगे हम अर्चना करेंगे. जिसका मुकुट हिमालय जग जग मगा रहा है सागर जिसे रतन की अंजुलि चढ़ा रहा
देश है हमारा, ललकार कर कहेंगे उस देश के बिना हम जीवित नहीं रहेंगे। हम साधना करेंगे, हम अर्चना करेंगे। जो संस्कृति अभी तक दुर्जेयसी बनी है, जिसका विशाल मंदिर आदर्श का नहीं है, उसकी विजय ध्वजा ले हम विश्व में चलेंगे। तेरी जन्म जन्म भर हम साधना करेंगे, हम अर्चना करेंगे। शाश्वत स्वतंत्रता का जो दीप जल रहा है, आलोक का पथ जो अविराम चल रहा है। विश्वास है कि पल भर बुझने उसे न देंगे। तेरी जन्म जन्म भर हम साधना करेंगे, हम अर्चना करेंगे। हे जन्मभूमि भारत, हे कर्मभूमि भारत, हे वंदनीय भारत, अभिनंदनीय भारत। व्यासपीठावर उपस्थित असलेले आंबेगाव तालुक्याचे माननीय संघचालक संजयजी बाजारे, त्याचबरोबर आजच्या या विजयादशमीच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले श्री मिलिंदजी खुडे, जे नीती मसाले अशी त्यांची कंपनी आहे, त्याचे ते डायरेक्टर आहेत. त्याचबरोबर समोर नसलेले माझ्या माता भगिनी, नागरिक, सदरक्षणाय खलनिग्रहणाय अशी जी सातत्याने ड्युटी करतात असे आमचे पोलीस बंधू आणि माझ्या सर्व स्वयंसेवक बंधूंनो, आजचा हा उत्सव विजयाचा उत्सव आणि या विजयाच्या उत्सवाच्या प्रसंगी आनंदामध्ये उत्साहामध्ये नुकतेच आपण मंचर शहरामध्ये संचलन करून थाटामाटामध्ये छातीवर काढून भगवा ध्वज घेऊन मिरवत आपण इथपर्यंत आलो. या उत्सवाची आपण वर्षातून एकदा वाट पाहत असतो स्वयंसेवक, की कधी मी संचलनाला जातो, गुरु पौर्णिमेला जातो. असे दोन उत्सव आहेत की जे कधी कोणताही स्वयंसेवक टाळत नाही. अशा प्रकारच्या या कार्यक्रमाला आपण सगळे जमलेलो आहोत. या देवी सर्व भूतेषु शक्ती रूपेण संस्थिता, नमस्तस्ये नमस्तस्ये नमो नमः. हा उत्सव आहे विजयाचं प्रतीक. आपल्याला माहिती आहे दसरा हा सण का साजरा केला जातो. आपली जी आराध्य देवता आई भवानी दुर्गा देवी, तिच्या या अष्टभुजा या रूपाने महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध केला. हे 10 दिवस तुंबळ युद्ध झालं आणि या 10 दिवसामध्ये त्या राक्षसाचा वध करून दसऱ्याच्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी त्याचा वध झालेला आहे. समाजाला, सर्व जनतेला त्याच्या त्रासातून मुक्त केलेला आहे. म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय, असत्यावर सत्याचा विजय, असा प्रतीक असलेला हा उत्सव. या दिवशी आपण सर्वजण शमी वृक्ष म्हणजे आपट्याची पानं देखील आपण लुटतो. गावोगावी खेडोपाडी कार्यक्रम होतात, पालखी जाते आणि तो आपट्याच्या पानांची लूट करून आपण प्रत्येक बंधूंना गावातील रामराम म्हणून गळा भेट करून प्रत्येकाला सोनं देतो. अशी आपली ही परंपरा. ही परंपरा का निर्माण झाली? पैठण नगरामध्ये एक देवदत्त नावाचा एक व्यक्ती राहत होता. त्याच्या मुलाचं नाव कौत्स.
आणि तो कौत्स त्याला आश्रमामध्ये वरतंतू ऋषीच्या आश्रमामध्ये शिक्षणासाठी पाठवलं. 14 विद्या ग्रहण केल्या. गुरुपौर्णिमेचा दिवस होता. तो कौत्स गुरुंना म्हणाला, आता तुम्हाला गुरुजी काय गुरुदक्षिणा देऊ? गुरुजी म्हटले, मला काही नको गुरुदक्षिणा. नाही म्हटलं, मी तुम्हाला गुरुदक्षिणा देणार, ती आपली परंपरा आहे. ज्ञान दिलंय तुम्ही आम्हाला. मग गुरुजी म्हणतात, ठीक आहे, तुझा आग्रहच आहे तर मला 14 कोटी सुवर्ण मोहर आणून दे. 14 विद्या शिकवल्या, मग 14 कोटी सुवर्ण मुद्रा आण. आता कौत्स म्हटलं, ठीक आहे, मला काही दिवस द्या. कौत्स तेथील जो दानशूर राजा होता रघुराजा त्यांच्याकडे गेले. कौत्स गेल्यानंतर म्हटलं की मला 14 कोटी सुवर्ण मुद्रा पाहिजे. आता ह्या 14 कोटी सुवर्ण मुद्रा त्यांच्याकडेही नव्हत्या. ते म्हटले, तू 3 दिवस दे मला. मग रघुराजा हा पराक्रमी देखील होता. आता त्यांनी शब्द दिलाय म्हणून त्यांनी इंद्रावर स्वारी करायचं ठरवलं. इंद्र घाबरला. इंद्राला बातमी मिळाली की काहीतरी गडबड होईल, आपण धोक्यात येऊ, त्याच्यापेक्षा याला सुवर्ण मुद्रा देऊन टाकू. म्हणून कुबेराला सांगून या दसऱ्याच्या दिवशी त्या शमी वृक्षावर, आपट्याच्या त्या झाडावर ते सगळ्या सुवर्ण मुद्रा त्यांनी दिल्या. वर्षाव केला त्यांचा. आणि मग त्या रघुराजांनी त्या सुवर्ण मुद्रा त्या मुलाला दिल्या, कौत्साला दिल्या. कौत्साने त्या सुवर्ण मुद्रा घेऊन ऋषींकडे गेले. ऋषी म्हटले, मला फक्त 14 कोटी तेवढे मागितले तेवढंच दे, बाकी तू घेऊन जा. बाकी करायचे काय? राजा पण घेणार. राजा म्हटला, मी तुला दान दिले, आता तू काय करायचं ते कर. मग त्या कौत्साने अशी आख्यायिका आहे की त्या शमी वृक्षाच्या झाडाच्या बुंद्याशी ते सुवर्णमुद्रा ठेवल्या आणि समाजात सांगितलं की त्या तुम्ही लुटून न्या आणि समाजालाच द्या. तेव्हापासून आपल्याकडे ती परंपरा निर्माण झाली की सुवर्णाचं जे काही आपण सुवर्ण समजून आपट्याचं जे झाडाचं पान घेतो आणि ते प्रतिकात्मक सोनं आपण सर्वांना देतो. आपण आपल्या खिशात ठेवत नाही, ही आपली परंपरा आहे. म्हणजे आपल्याला स्वार्थ शिकवला का? तर नाही, आपल्याला परमार्थ शिकवलाय, निस्वार्थपणा शिकवलाय की समाजात जायचंय आणि द्यायचंय. ही समाजाला एकसंध ठेवण्याची परंपरा ही त्या काळापासून चालू झाली. आणखीन काय सांगता येईल? भगवान श्रीरामांनी आजच्याच दिवशी दुर्विचारी असलेला जो काही रावण होता त्या रावणाचा देखील वध केलेला आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे, भगवान श्रीरामांना वध करता आला असता एकटे गेले का ते? त्यांनी देखील समाजाला घेऊन गेले, म्हणजे वानर सेनेला घेऊन त्या रावणाचा वध त्या ठिकाणी केलेला आहे. तो आजचा दिवस. सत्याचा असत्यावर विजय. त्याचबरोबर आपण पाहतो की आजच्याच दिवशी अज्ञातवासात असलेले आपले 5 पांडव त्यांनी देखील शमी वृक्षामध्ये ठेवलेली जी काही त्यांची शस्त्र होती तशी समोर शस्त्र ठेवलीत. गदा आहे, तलवार आहे, त्यांचं धनुष्यबाण आहे, भाले आहेत. ज्या शस्त्रांच्या सहाय्याने त्यावेळी लढाई लढली जायची अशी सर्व शस्त्र त्यांनी काढली आणि त्यांनी स्वच्छ धुवून त्याची पूजा करून आजच्याच दिवशी पुन्हा त्यांनी आपल्याला लक्षात येते की कौरवांच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी दुर्जन शक्तीच्या विरोधात, अधर्माच्या शक्तीच्या विरोधात धर्माचं युद्ध त्यांनी खेळलेलं आहे. या सर्वांमागे काहीतरी धारणा आहे. हा सण उत्सव करण्यामागे काहीतरी धारणा आहे, त्याला शास्त्र आहे, त्याला पुराण आहे, त्याला आधार आहे. असा आपला विजयादशमीचा सण, हा सण विजय म्हणून साजरा केला जातो, विजयाचं प्रतीक म्हणून साजरा केला जातो. आणि या दिवशी आपल्याला माहिती आहे आपले पूजनीय आद्य सरसंघचालक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी देखील आजच्याच दिवशी संघाची स्थापना केली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा स्थापन करणारे आपल्या समोर प्रतिमा आहे डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी नागपूरमध्ये 1925 साली 27 सप्टेंबर वार होता रविवार, अश्विन शुक्ल दशमी या दिवशी संघाची स्थापना केली. आता साहेब इथं प्रमुख पाहुणे पण बसलेले आहेत. एखादी कंपनी स्थापन करायची असेल तर मोठे विद्वान लोक येतात, खूप विद्वान लोकांची टीम जमते, मॅनेजमेंट होतं, काय करायचं कसं करायचं, प्रोजेक्ट होतं, बँकेत जातं आणि मग संस्था संघटना मोठ्या मोठ्या उभे राहतात, त्यांचं रजिस्ट्रेशन होतं. पण आपली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जो आज विश्वामधील सर्वात मोठी स्वयंसेवी संघटना आहे, ज्या संघटनेचे आज आपण पाहतो की 90,000हून अधिक शाखा आहेत, 57 वरून अधिक देशात काम चालतं, 1 लाख 1.25 लाखाहून अधिक सेवा कार्य आहेत
अशा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं 100 वर्षानंतर, आज शताब्दीच्या वर्षात आपण बोलतोय, 100 वर्षानंतर बोलतोय, तर ही स्थापना कशी झाली? किती सभासद होते समोर? एक होता 5वीला, एक होता 6वीला, एक होता 8वीला, असे सगळे स्वयंसेवक जमा केले होते डॉक्टरांनी. असे 12 जण एकत्र आले आणि तेवढे डॉक्टर होते, शिकलेले होते. त्यावेळी त्यांच्यावर देखील टीका झाली, समाजाने नावं ठेवली की हे काय लहान मुलांना खेळायला घेऊन हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे हे राष्ट्र हिंदूंचं आहे, हे हिंदू राष्ट्र निर्माण करायला निघालेलं आहे, हे कसं काय शक्य होणार? मग त्या पद्धतीने विचार डॉक्टरांनी केला नाही. त्यांना माहिती होतं, मंत्र छोटा तंत्र सोपे परी यशस्वी ठरले ते, रीत साधी शिस्त बांधी कार्य व्यापक उभविते. हा मंत्र छोटा आहे, एक शाखा तंत्र आहे, एक शाखा आहे, त्याच्यामध्ये यायचंय, योगा करायचा आहे, प्राणायाम करायचा आहे, सूर्यनमस्कार करायचा आहे, बौद्धिक खेळ खेळायचे, देशभक्तीपर गाणी म्हणायची आणि जायचं, एकमेकांना बंधुभावाचं नातं जोडायचं. असं करत करत 1925 साली स्थापन झालेला संघ 1940 साली आपल्याला सगळ्यांना लक्षात असं येतं की प्रत्येक प्रांतामध्ये संघ पोहोचलेला आहे. या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पुढे नेण्याचं काम द्वितीय सरसंघचालक माधव सदाशिव गोळवळकर गुरुजी यांनी केलाय. ज्यावेळी बनारस विद्यापीठामध्ये हिंदू विश्वविद्यापीठामध्ये बनारसच्या डॉक्टर गेले होते, तिथं गुरुजींची भेट झाली, त्यांचा परिचय झाला आणि मग नंतर त्यांना संघ कार्यात आणून डॉक्टरांना पुढचा जो वारसा आहे तो सापडला आणि गुरुजींनी अतिशय चांगल्या प्रकारे पुढे संघाला एक दिशा दिली. प्रत्येक सरसंघचालक त्यांच्या संघाच्या तत्वानुसार चांगल्याचा विचार करून योग्य तो निर्णय घेऊन योग्य ती दिशा देऊन हा संघ वाढत राहिला, वर्धिष्णू राहिला. आणि आज आपण 100 वर्षानंतर ज्यावेळी आपण विचार करतो, थोडंसं मागे बघितलं तर संघाला देखील खूप संघर्ष करावा लागलेला आहे, खूप संघर्ष करावा लागला. कार्यकर्त्यांना कायम अनन्वित छळ झालेला आहे. ज्यावेळी स्वतंत्र पूर्व भारतात सुद्धा म्हणजे संघाची स्थापना ज्यावेळी झाली त्याच्यानंतर सुद्धा अनेक वेळा टीका झालेल्या आहेत, परंतु डॉक्टरांचं कार्य हे राष्ट्रीय काँग्रेसशी जोडलं गेल्यामुळं अनुशीलन समितीत त्यांनी काम केलं, तुरुंगवास भोगला. भारताच्या स्वातंत्र्यासाठी देखील त्यांनी त्यांचं जीवन सुद्धा त्या ठिकाणी दिलेलं आहे. परंतु हे स्वातंत्र्य कायम आपण पारतंत्र्यात जातो आहोत याचं चिंतन डॉक्टरांनी केलं. ती परिस्थिती अशी होती की ब्रिटिश जाणारच होते. जो काळ असा होता की त्यावेळी ब्रिटिशांना भारत देश सोडणं भागच होतं. ज्यांनी 150 वर्ष राज्य केलं, फक्त ब्रिटिशांनीच राज्य केलं का? तर नाही. त्याच्या आधी आपल्याला लक्षात असं येतं, आपल्या देशावर प्रत्येक बाहेरच्या परकीय आक्रमणांनी राज्य केलेलं आहे. यायचं, आपल्याला लुटायचं आणि निघून जायचं. ही हिंदू संस्कृती, ही सहिष्णू संस्कृती आहे. अतिथी देवो भव. आपल्याकडे येणारे आपण प्रत्येक व्यक्तीला मान देतो, सन्मान देतो, हे आपल्या रक्तारक्तात आहे. आणि त्याचाच गैरफायदा घेऊन आपल्या देशामध्ये शक आले, हून आले, यवन आले, अनेक प्रकारची आक्रमणं झाली. सिकंदर जो म्हणतो, तो सिकंदर जो जगज्जेता, तो भारतात येऊन परतून गेला. म्हणजे आपल्या देशातले राजे सुद्धा पराक्रमी होते, पण आपले राजे कसे लढायचे? एकटा राजा लढायचा. आपले सगळे राजे जर पाहिले तर ते सगळे स्वतंत्र होते, राज्य होती वेगवेगळी. भारत हा देश असा आहे की जो काश्मीर पासून ते कन्याकुमारीपर्यंत, लंकापर्यंत अखंड भारत जर पाहिला तर तो अफगाणपासून ते पूर्ण आपण म्हणतो म्यानमार, ब्रह्मदेश सुद्धा आपला होता. म्हणजे इथपर्यंत आपला हा संबंध, हिंदू संस्कृती असलेला हा आपला देश, प्रदेश, ही संपूर्ण रामकृष्ण आणि शिवाची असलेली भूमी. या रामकृष्ण आणि शिवाच्या भूमीमध्ये यायचं, त्यांचे विचार जुळवायचे, आपले विचार मोडायचे आणि आपल्याला लुटून न्यायचं, अशी परिस्थिती सतत होत होती. ती एकदा दोनदा नव्हे, अनेकदा प्रसंग असे उद्भवले. अगदी अलीकडे छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा त्यासाठी स्वराज्यासाठी लढावं लागलं. हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा म्हणून ते म्हणायचे. आणि त्यांनी जगदंबाच्या आशीर्वादाने आपल्याला माहिती आहे की 5 पातशाह्या सभोवती असताना सुद्धा महाराजांनी स्वराज्य घडवलं. म्हणून आज आपण या ठिकाणी आहोत. अशा या सर्व परिस्थितीची जाणीव डॉक्टरांना होती. डॉक्टरांनी विचार केला की हे होतंय काय, ह्याच्यामध्ये एक त्रुटी आहे. काय त्रुटी आहे? एक संध भाव नाही, एकजुटता नाही, ध्येय नाही, राष्ट्रप्रेम नाही. हे आपलं राष्ट्र आहे, हा आपला बंधू आहे,
जरी त्याची भाषा वेगळी भिन्न असली तरी सुद्धा तो आपला बंधू आहे. जाती जातींमध्ये सगळे विभागलेले आहेत. या अशा सगळ्या परिस्थितीचा तोडा फोडा आणि राज्य करा या नीतीने चालत असलेले हे परकीय आक्रमण ही झुडकारून लावायची असतील आणि पुन्हा पारतंत्र्यात जायचं नसेल, बघा, पुन्हा पारतंत्र्यात जायचं नसेल तर या समाजाला एक केलं पाहिजे, हिंदू समाजाला एक केलं पाहिजे. म्हणून करता त्यांनी ही सिस्टीम लागली, एक कार्यपद्धती विकसित केली, त्यालाच म्हणायचं शाखा. आणि या शाखांमधून कार्यकर्ते घडले, कार्यकर्ते घडतात, निर्माण होतात आणि मग जाऊन विविध ठिकाणी काम करतात, सेवा करतात. आपल्याकडे विश्व हिंदू परिषद सुद्धा आहे, बजरंग दल आहे, भारतीय मजदूर संघ आहे, त्याचबरोबर राजकीय संघटना आहेत, त्याचबरोबर इतरही काही वनवासी कल्याण आश्रम सारखी संस्था आहे की जी जनजाती भागात जाऊन काम करते. अशा भरपूर संघटना आहेत. क्रीडा भारती, सेवा भारती, संस्कार भारती, जेवढी नावं घेता येतील ती यादी संपणार नाही. एवढ्या मोठ्या संस्था संघटना कार्य आपले करत असतात. एकल विद्यालय आहेत. ही सर्व जी काही निर्मिती झाली ही या शाखा या तंत्राच्या माध्यमातून झाली. शाखेमध्ये आपला कार्यकर्ता घडतो, एक व्यक्तिमत्व विकास होतो, चांगल्या कॅरेक्टरचा एक शुद्ध आणि चांगला नागरिक तयार होतो की जो राष्ट्रप्रेमाने ओतप्रोत असतो आणि तो जाऊन समाजात काम करतो, तो निस्वार्थपणे काम करतो, त्याच्यावर स्वयंसेवकावर डोळे झाकून आपण विश्वास ठेवून काम करतो. या पद्धतीची प्रतिमा, एक व्यक्ती निर्माणाचं काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांच्या मार्गदर्शनाने, त्यांच्या आदराने आपण या ठिकाणी करतो आहोत. हे सर्व कार्य होत होत आज 100 वर्षानंतरचा जर शताब्दी नंतरचा विचार केला तर या शताब्दी वर्षामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की खूप आव्हानं आहेत. आजही आव्हानं संपलीत का हो? नाही संपलेली. मधली आव्हानं खूप होती, ती आव्हानं पेलत पेलत म्हणजे संघावर 3 वेळा बंदी सुद्धा आली, तुरुंगवास भोगावा लागला, विनाकारण आरोप झाले. ते सर्वांचं खंडन करत आपले कार्यकर्ते उभे राहिले, संघ उभा राहिला. आपल्याला माहिती आहे श्रीराम मंदिर आंदोलन सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण झालं आणि 22 जानेवारीला रामलल्ला त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठापना अयोध्येमध्ये झाली. तिची आनंदाची बातमी. हा देश हिंदूंचा आहे, हा हिंदू राष्ट्र आहे हे म्हणणारे डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार त्यांनी समाजाला जागृत केलं. कारण त्यावेळेचे आद्य नागरिक, त्यावेळेचे केंद्रीय मंत्री सुद्धा म्हणायचे मला गाढव म्हणा पण हिंदू म्हणू नका. अशी असणारी जी काही मानसिकता ती जुळ करून लावून एक हिंदुत्वाचा भाव जागरण आपल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून सर्वांमध्ये जागृत केलेलं दिसून येतं. हिंदू म्हणजे काय? हा हिंदू धर्म हा एक मानव धर्म आहे. माणसाने माणसाबरोबर चांगल्या पद्धतीने कसं राहावं याची नीतिमत्ता ही सगळी हिंदू संस्कृतीमध्ये दिसून येते. तीच नीतिमत्ता, तीच मूल्य आपण आपल्या शेजारी पाजारी, आपल्या गावात, आपल्या नगरात, आपल्या तालुक्यात, आपल्या आसपास आपण प्रसार करीत असतो. या सगळ्यांमध्ये महत्त्वाचा भाग आहे. तो भाग म्हणजे काय? बंधुभाव. हा बंधुभाव टिकावा म्हणून आपण सर्वांनी काम करायचं. हे काम करत असताना आपल्याला पुढच्या या शताब्दी वर्षात, येणाऱ्या आगामी वर्षांमध्ये जी आव्हानं आहेत ती आव्हानं कोणती कोणती आहेत, समाजातल्या समस्या कोणत्या कोणत्या आहेत. समाजामध्ये अनेक प्रकारच्या समस्या आहेत. आज आपण पाहतो वैफल्यग्रस्त समाज आहे. कुटुंबांमध्ये वाद आहेत, भाऊ भावाशी बोलत नाही, बांधावरून अनेक वर्ष कोर्टामध्ये जातो हिंदू बंधू आपला की जो वाद करत राहतो. कधी कधी नवरा बायकोचं पटत नाही, कधी आईचं मुलाचं पटत नाही, मुलाचं वडिलांचं पटत नाही. असे कुटुंबामध्ये असणारे काही वैचारिक मतभेद सुद्धा आपल्याला लक्षात येतात. ही स्थिती सुधारण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये एक गतिविधी आहे कुटुंब प्रबोधन. आणि शताब्दी वर्षामध्ये सुद्धा या कुटुंब प्रबोधनाचं कार्य आपल्याला समाजात न्यायचं आहे. कुटुंब प्रबोधन म्हणजे कुटुंब कसं असावं, हिंदू कुटुंब कसं असलं पाहिजे, एकत्रित कुटुंब असावं. त्याच्यामध्ये 4 भ आपण सांगतो. एकत्रित भोजन, एकत्रित जेवण केलं पाहिजे. संध्याकाळी एकटेच जेवतायत माता भगिनी असं नको, दोघांनी चौघांनी सर्वांनी एकत्र जेवलं पाहिजे. एकत्रित भाषण झालं पाहिजे. म्हणजे काय, तुमचा संवाद झाला पाहिजे. जर भाषणच नाही झालं, तिसरा माणूस येऊन आपले कान भरून जातो आणि आपण विवाद करत राहतो. त्यामुळं आपला आपल्यामध्ये विश्वास असावा, भाषण झालं पाहिजे, एकत्रित भजन झालं पाहिजे. भजन म्हणजे एकदा तरी आपण भजन कीर्तन केलं पाहिजे, जाऊन महिन्याला कुठंतरी देवळात गेलो पाहिजे, सत्संग जॉईन केला पाहिजे. अशा पद्धतीने चांगल्या विचारासाठी भजन केलं पाहिजे आणि एकत्रित भ्रमण पण केलं पाहिजे.
म्हणजे फिरायला जाताना एकत्रित फिरायला कुटुंब सहकुटुंब गेलो पाहिजे, म्हणजे कुटुंब व्यवस्था आपली बळकट होईल. त्याचबरोबर असं ते कुटुंब नेरे म्हणून गाव आहे, जिथे आमचे मित्र आहेत कैलासजी जाधव, तुम्ही नाव ऐकलं असेल तर त्यांचं उदाहरण सांगता येईल. अतिशय चांगलं कुटुंब, विखुरलेलं होतं, 4 भाऊ, पण त्या बारक्या भावाने त्या सर्वांना एकत्र केलं आणि त्यांच्या 100 ते 150 आतापर्यंत म्हशी आहेत, मोठा गोठा आहे, मोठी शेती आहे आणि सर्व कुटुंब एक ठिकाणी आणलं. इस्रायल धर्तीवर त्यांनी किचन उभं केलं. म्हणजे आपण जसं आता समजा 15 कुटुंब एकत्र आली, 15 किचन निर्माण होण्याऐवजी 2च किचनमध्ये 2च स्वयंपाकघरात स्वयंपाक सगळ्यांचं होतं. हे 2 महिला सगळ्यांचा स्वयंपाक करतात, बाकी सर्वजण त्यांची कामं ठरवून दिली ती कामं करतात. त्यांच्या घरामध्ये मुलांचं सुद्धा प्लॅन केलेला आहे की मुलांनी कधी कोणतं शिक्षण घ्यायचं आहे, त्यांनी कशा पद्धतीने पुढं त्यांचं पदवी कधी घ्यायची, त्याला कोणता कोर्स करायचा, त्याचं लग्न कधी करायचं, इथपर्यंत त्यांचं नियोजन आणि एक्झिक्युशन आहे. एक शिकण्यासारखी व्यवस्था आहे. 80 ते 100 जणांची फॅमिली आहे. महिन्यातून एकदा प्रवचन करतात, हरिभक्त पारायण कीर्तनकार बोलवतात आणि महिन्यातून एकदा त्यांच्या त्या ठिकाणी प्रवचन होतं. एक कुटुंब कसं असावं, एकत्रित कुटुंबाची ताकद ही समाजामध्ये आणि देशाला, समाजाला तर बळकट करतेच पण देशाला सुद्धा बळकट करते. त्यामुळं कुटुंब प्रबोधन आपल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये अतिशय महत्त्वाचा असा विषय येणाऱ्या शताब्दी वर्षामध्ये आपल्याला पुढे न्यायचा आहे. सामाजिक समरसता, समरसता म्हणजे जातीयवाद जो काही चालत आलेला आहे, हा जातीयवाद आपल्याकडे पूर्वी होता का? आपल्याकडे खूप प्रथा नव्हतीच. आपल्यामध्ये घुंगट प्रथा होती का कधी? आज माता भगिनी या ठिकाणी आहेत, महिलांचा सन्मान आपल्याकडे केला गेलेला आहे. आज आपण माता असंच स्त्रीला म्हणतो. इंग्लंडच्या राणीसारखी राणी कधी महिलेला आपण कधी म्हटलंय का? राजा म्हणतो. आपल्याकडे राजा ही परंपरा आहे म्हणण्याची, पण राणी असं कधी आपण राणीला महत्व नाही दिलं. आपण मातेला महत्व दिलंय. आपण अहिल्या माता म्हणतो, माता म्हणतो, जिजा माता म्हणतो. तर राणी म्हटलंय कधी? नाहीच. इंग्लंडमध्ये किंवा तिकडली परंपरा स्त्री ही उपभोगाचं साधन आहे. अन्य धर्मांमध्ये त्यांच्यामध्ये महिलेला महत्व नाहीच आहे. पण आपल्या हिंदू परंपरेमध्ये आपल्या कोणत्याही देवीची तुम्ही मूर्ती पहा, तिला घुंगट आहे का? नाहीये. म्हणजे पूर्वी हे प्रथा होत्या का? ही नव्हत्या. आपल्या देशाची ही सनातन संस्कृती आजची नाहीये. रामायण महाभारत पाहिलं लाखो वर्षांपूर्वी या ठिकाणी आपल्याकडे हे सर्व घडून गेलेलं आहे. हजारो वर्षांपूर्वी, 10,000 वर्षापूर्वीपासून तो इतिहास महाभारताचा वगैरे सांगता येईल. आणि तेव्हापासून आलेले या परंपरेमध्ये कुठेही जातीय भेद नव्हता. कोणत्याही प्रकारच्या कोणत्याही ग्रंथांमध्ये त्याचा उल्लेख दिसत नाही आणि तसं व्यवहारातही नाही. अनेक ठिकाणी तर आमच्याकडे तर आज दसऱ्याला म्हणजे काही विशिष्ट म्हणजे महारांना मान दिलेला आहे. अशा ठिकाणी म्हणजे महार जातीचा म्हणून मान नाही, त्याला जातीचं बघितलंच जात नाही. गावागावांमध्ये प्रथा आहे, तो मान असतो, दहीहंडीला मान दिला जातो. अशा ह्या परंपरेने चालत आल्या ज्या काही आपल्याकडं समरसता आहे ती होती, ती बिघडली कुठं? ती बिघडली कुठं? ज्यावेळी आपल्या देशामध्ये तुम्हाला लक्षात येईल 1400 वर्षापूर्वी इस्लामी राजवटी आल्या. म्हणजे मुघलांचं आक्रमण हे आत्ता नाही आलेलं, ते 1200-1400 वर्षांपूर्वी लोक आली. 400 वर्षांपूर्वी इंग्रज आले. म्हणजे ख्रिश्चन कधी आले? ही ख्रिश्चन संस्कृती आपल्याकडे नव्हती, ती आता 400 वर्षांपूर्वी आपल्याकडे आली. तेव्हा आपल्याला माहीत झालं चर्च आणि या सगळ्या गोष्टी जे धर्मांतरणं वगैरे चालू आहेत ते आता एक कामं करायला लागले. हे आपल्या जे काही परंपरा आहेत, ह्या सनातन आहेत, ह्या परंपरा ह्या पुरातन काळापासून चाललेल्या आहेत. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची आपण त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं नावं ठेवण्यासारखं असं काही नव्हतं. ज्यावेळी मुसलमान किंवा मुघल आपल्या देशात आले, त्यांचे राज्यकर्ते आले, ते काय करायचे? ते माता भगिनींना पळून न्यायचे, अत्याचार करायचे. म्हणून उत्तर भारतात आजही बघा लग्न कधी होतात? दिवसा होतात का? तुम्ही जाऊन या तिकडे उत्तर भारतात प्रयागराजला गेला असेल तर मी ज्यावेळी गेलो मी बघितलं रात्रीचे त्यांचे वराती चालू होते. अरे तुम्ही रात्रीची का वरात करता? म्हटले नाही, आमच्याकडे परंपरा आहे. ही परंपरा पूर्वीपासून होती का? रात्रीचं लग्न करतात का घाबरून? अजूनही करतात, घुंगट लावतात. सती प्रथा का आली? कारण त्या सतीला, त्या महिलेला नंतर जे काही दुराचार होऊ नये, तिच्यावर अत्याचार होऊ नये म्हणून तिला तू बाई तुझ्या नवऱ्याबरोबरच निघून जा, अशी काही त्यावेळची परंपरा. आणि ह्या नंतर ह्या रूढी पडत गेल्या, त्या वाढत गेल्या आणि नंतर परत पुन्हा आपल्या लक्षात असं येते की याच्यावर समाज सुधारकांनी काम केलेलं आहे. म्हणजे अलीकडे इंग्रजांच्या काळामध्ये ज्यावेळी जायचा काळ आला तेव्हा अनेक समाज सुधारक, न्यायमूर्ती रानडे असतील, महात्मा फुले असतील,
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, या सर्वांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे. म्हणजे या समाज सुधारकांनी पुन्हा समाजामध्ये नवचैतन्य फुलवलं आणि ह्या सगळ्या प्रथा रूढी बंद केल्या. काही लोकांनी जाणीवपूर्वक त्यांच्या स्वार्थासाठी चालू ठेवलेल्या या प्रथा. आणि असतंच, प्रत्येक समाजात चांगले वाईट लोक असतात, त्या पद्धतीचं हे झालं. परंतु हा समरस समाज करायचा, समरसता आणायची. एक स्मशान, एक पाणवठा आणि एक मंदिर, असं मोहनजींनी म्हटलंय की एक पाणवठा, एक स्मशान आणि एक मंदिर असावं प्रत्येक गावामध्ये. कुणालाही कुठेही जायचं मज्जाव नसावा, सर्वांना समान लेखलं जावं. अशा पद्धतीने समरसता हे एक शताब्दी वर्षानिमित्ताने परिवर्तनाचे बिंदू सांगतोय. कारण परिवर्तन करायचंय, समाजामध्ये परिवर्तन करायचंय. हे जे आपण सातत्याने बोलतो, मग काय परिवर्तन झालं पाहिजे आणि का झालं पाहिजे? कारण भारताला विश्वगुरुपदी न्यायचं आहे. विश्वगुरुपदी का न्यायचं? आपल्याला मोठी अशी शक्ती मिळवायची का? नाही, तर एक जगाला चांगलं मार्गदर्शन करायचं आहे. आणि हा देश पूर्वी विश्वगुरूच होता. नालंदा विद्यापीठ, त्याच्यानंतर आपण पाहतो की तक्षशिला विद्यापीठं होती, की ज्या विश्वविद्यापीठं होती. अशी 57 विश्वविद्यापीठं भारतामध्ये होती, या भूमीमध्ये होती. ही भूमी देवांची आहे, ही भूमी ऋषींची आहे. इथं संशोधनं झालेली आहेत. 10,000 विद्यार्थी तक्षशिलेमध्ये शिकायचे, 10,000 विद्यार्थी नालंदामध्ये शिकायचे, विश्वातून यायचे. फक्त इथं नव्हते, ते बाहेरच्या देशातूनही इथं शिकायचे. 2-2 हजार त्या ठिकाणी शिक्षक असायचे. चाणक्यांसारखे त्यांचे ऋषी होते, शिकवणारे गुरु होते, आणि चंद्रगुप्तांसारखे शिष्य होते. अशी ही परंपरा. आणि या परंपरेमध्ये आपण कुठेतरी नंतर चुकत गेलो. काही स्वार्थ असेल, स्पर्धा असतील, या सगळ्यांच्या लालसेपोट्याने एक संध नसल्यामुळे, हिंदू समाज एक संध नसल्यामुळं ही परकीय आक्रमणं झाली आणि त्याला आपण बळी पडलेलो आहे. हे सगळं का सांगतोय? कारण आपल्याला पुन्हा ती स्थिती होऊ नये. आपल्याला पुन्हा भारताला विश्वगुरुपदी न्यायचं असेल तर आपल्या सर्वांना कंबर कसून काम करायची गरज आहे. हे फक्त भाषणातील मुद्दे नाहीत, हे प्रत्यक्ष काम करायचे, कृती करायचे मुद्दे आहेत. इथं बसलेल्या प्रत्येक स्वयंसेवकाने पुढच्या या 1 वर्षाच्या काळात, म्हणजे आज आपण बोलतोय विजयादशमीला, अश्विन शुक्ल दशमी 2025ला आपण बोलतो आहोत. 2026च्या दिवशी तुमच्यापैकी अनेकांनी सांगितलं पाहिजे की मी हे काम केलं. 100 वर्षाच्या या निमित्ताने मी एक विषय लावून त्याला अशा पद्धतीने रूप दिलं, एक टार्गेट ठेवून काम केलं. अनेक समाजातील लोकांना चांगलं घडवलंय आणि हा संगमय असा समाज करण्याचं स्वप्न आहे. परमवैभवम नेतुमेतत् स्वराष्ट्रम, आपण प्रार्थनेत मागाशी म्हटलं. हे परमवैभव म्हणजेच काय? तर भारताला विश्वगुरुपदी न्यायचंय, हे परमवैभव प्राप्त करायचंय, हे आपलं स्वप्न असावं. आपलं स्वप्न, ही माता, या भारत मातेला हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपलं किती कंटकाकीर्ण मार्ग आहे. पण ते कशाच्या आधारे होईल? धर्माच्या आधारे होईल. धर्म म्हणजेच हा हिंदू संस्कृतीचा आपला हिंदू धर्म, आणि या हिंदू धर्मातील मूल्य जी आपण समाजामध्ये सांगतो आहोत, त्यातला मी तुम्हाला समरसता हा विषय सांगितला. तिसरा आहे पर्यावरण. पर्यावरण म्हणजे काय? आपण पाहतो ग्लोबल वॉर्मिंगच्या समस्या आहेत. बिल्डिंग आता बनायला लागल्या शहरामध्ये, झाडं तोडायला लागलेली आहेत. त्यासाठी आपण पेड, पाणी आणि प्लास्टिक, आपण म्हणतोय पेड, पाणी आणि प्लास्टिक. झाडं जगली पाहिजे, वाचली पाहिजे, आणि त्याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे, वाढण्यासाठी पण प्रयत्न केला पाहिजे. एक वेळ खायला प्यायला नसेल तर माणूस जगेल, पण झाड नसेल तर जगेल का? झाड नसेल तर माणूस जगणार नाही, ऑक्सिजनच मिळणार नाही आपल्याला. काही दिवसानंतर, आता एवढा कोरोनाचा काळ गेला, आपण कोरोनाच्या काळात सुद्धा शिकलो नाही. या कोरोनाच्या काळात आपण फक्त विसरून गेलो जे काही मूल्य, त्यावेळी जी आपण स्वच्छता पाळायचो, जो डिस्टन्स ठेवायचो, सगळ्या गोष्टी करायचो. पण पुन्हा समाज विसरून गेला. 9,500 बांगड्या फुटल्यात आपल्या महाराष्ट्रामध्ये, तरी सुद्धा आपल्याला कोणत्याही प्रकारच्या आपल्या काही, म्हणजे आपल्या समाजाला त्याची जाणीव नाही आहे. ती जाणीव करून द्यायची आहे. अनेक माळींसारखी दुर्घटनामध्ये इथं झाली होती आपल्याच तालुक्यामध्ये. गणेश खानदेशी आपल्या तालुका कार्यवाह असताना आपल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी 10 दिवस तिथं काम केलेलं आहे. दररोज, माहिती आहे, माळीन आतमध्ये, डिंब्याच्या आतमध्ये गाव आहे, आणि तिथून ते सगळे 150 लोक त्या ठिकाणी काढली गेली होती. मी स्वतः सुद्धा त्या मोहिमेमध्ये होतो, त्या कारवाई त्या अभियानामध्ये होतो. पण अतिशय दुःखद प्रसंग होता. म्हणजे हे सगळं का सांगतोय की ह्या प्रकारची संकट येत आहेत. नैसर्गिक आपत्ती म्हणजे आता जसं सोलापूरला सुद्धा बघतो आपण, पूर आलेला आहे. कोल्हापूरला पण असं 2 वर्षापूर्वी झालं होतं. अनेक ठिकाणी अनेक प्रकारचे प्रसंग येतात, नैसर्गिक आपत्ती होते.
ही कशामुळे होते? पर्यावरण असंतुलन. पाऊस जास्त पडतो, कधी कमी पडतो, हिवाळा उन्हाळा या कोणत्याही ऋतूला काहीही महत्त्व आज राहिलेलं नाही. हे आपल्या चुका आहेत की जे आपल्या पुढच्या पिढीला भोगाव्या लागणार आहे. आपण तर भोगतोयच, पण पुढच्या पिढीला सुद्धा भोगावे लागेल. काही दिवसानंतर ऑक्सिजन विकत घ्यावा लागेल पुढच्या पिढीला, 2-3 पिढ्या. हे होऊ नये म्हणून पर्यावरणाचा समतोल राखला पाहिजे. पेड पाणी, प्लास्टिक, पाण्याचा योग्य वापर. प्लास्टिक आपण जाळतो बऱ्याच वेळा, प्लास्टिक कधीच कुठंच जाळायचं नाही. सैनिकी शाळेमध्ये एक शिपाई रात्रभर ते प्लास्टिक जाळत होता, आपली राणी लक्ष्मीबाई सैनिकी शाळा. पण ते जाळत होता, जाळल्यानंतर रात्रीतून जाळलं, दुसऱ्या दिवशी दवाखान्यात नेलं, फुफ्फुसाचा आजार झाला, बिचारा प्राणाला मुकला. कॅन्सर सारखे आजार होतात. साधा विषय. हे दुकानदार जेवढे आहेत आपण पाहतो, सगळे दुकानदार असतात, सकाळ सकाळी झाडू मारतात, त्यांना वाटतं मी स्वच्छता करतो, आणि पानटपरीवाले किंवा कोणी तिथं गुटख्याची पाकिटं पडलेली असतात, प्लास्टिक पडलेलं असतं, चहा पित असतात लोक तिथे शेजारी, पण तिथे सकाळ सकाळचं दृश्य बघा जाळून टाकतात कचरा. हे योग्य आहे का? अजिबात योग्य नाही. एक प्रबोधन केलं पाहिजे, हा प्लास्टिक जाळू नका, त्याचं कुठंतरी विल्हेवाट लावा, ज्याच्यामुळं सर्व पर्यावरण त्या ठिकाणी, तो जाळणारा पण तो पण जातोच त्याच्यामध्ये, तो बाधित होतो, पण त्याच्याबरोबर समाज सुद्धा, आसपासचे परिसर सुद्धा बाधित होतो. मग आपल्यामुळं दुसऱ्याला त्रास का? त्यामुळं पेड पाणी, प्लास्टिकवर काम केलं पाहिजे. पर्यावरण या शताब्दीच्या निमित्ताने हे एक आपल्याला पुढचं विषय संघाने दिलेला आहे. 4था विषय आहे स्वबोध. स्वचा विसर पडला की सगळी गडबड झाली. मी कोण, मी कुठून आलो, कशासाठी आलो, माझा जन्म का झाला, मी जाणार कुठं आणि कशासाठी काय करायचं, हे जर कळलं नाही तर आपलं पण आयुष्य जनावरांसारखं आहे. तर आपण एक माणूस म्हणून जन्माला आलोय. आपल्या धर्माची धारणा आहे की 84 लक्ष कोटी युनी जन्म घेतल्यानंतर मानव धर्म मिळतो. आपण पुनर्जन्मावर देखील विश्वास ठेवतो, आणि ते करत असताना भगवंतानी भगवद्गीतेत स्पष्ट सांगितलेलं आहे, निष्काम कर्म म्हणजे हे माझं नाही, मी काम करतोय परंतु हे सगळं इदन्न मम, हे माझं नाही, हा निस्वार्थ भाव ठेवून आपण जर स्वचं काम केलं, आपलं स्वतःसाठी म्हणजे स्वतःचा देश, स्वतःची परंपरा. स्वदेश म्हणजे स्व नाहीये, स्वदेशी पाळलं म्हणजे स्व नाहीये. त्याच्यामध्ये स्वभाषा, स्वभूषा, आपली जे काही स्वतःच काही आहे, आपली परंपरा, इथपासून ते स्वतःच्या वोकल फॉर लोकल, म्हणजे इथं लोकल आपले जिथं आहे प्रॉडक्ट मिळतो तोच आपण घ्यावा. जसं इथं नितीचे मसालेवाले भेटले, हे इथंच पिकतं, इथंच उगवतं. म्हणजे सांगायचं काय, आपल्या माणसांना आपण जपलं पाहिजे, त्यांना मोठं केलं पाहिजे, स्वव्यापार वाढवला पाहिजे. माझं सांगायचं तात्पर्य एवढं की स्वचा विचार करा. आपल्याच देशामध्ये पर्यटन सांगितलेलं आहे. आपल्याच देशामध्ये आपण बाहेरच्या देशात का पैसे खर्च करायचे? आपल्या देशामध्ये इतकी ठिकाणं आहेत फिरण्यासारखी, इथं पर्यटन करू. म्हणजे स्वतःचा विचार केला पाहिजे. हा स्वचा बोध हा आपल्याला व्हावा, आणि आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामामध्ये हे काम करावं. त्याचबरोबर 5वा मुद्दा परिवर्तनाचा आहे, तो म्हणजे नागरी शिष्टाचार. हा नागरी शिष्टाचार म्हणजे काय हो? गुड हॅबिट्स. नागरिक गुड सिटीजन कसा असतो? संविधानाने ठरवून दिलेली मूल्य, अधिकार, आपण हक्क अधिकारासाठी भांडतो, पण संविधानाने दिलेली कर्तव्य विसरतो. ही जी काही कर्तव्य जो पाळतो तो म्हणायचं नागरिक चांगला शिष्टाचार ज्याला म्हणतो. नियम पाळणे, रॉंग साईडला आपण गाडी टाकायची नाही, ॲक्सिडेंट होतो, सगळ्यांना माहिती आहे. तरी पोलीस बंदोबस्त आहेत, त्यांना त्रास होत असतो. मी स्वतः माझी सैनिक आहे, अनेक ठिकाणी आम्ही पाहतो, मला पण त्याचा एक जाताना रस्त्याने वाटतं, अरे हा माणसाला कळत का नाही, हा एकदम पुढूनच रॉंग साईडने येतोय, त्याला शिष्टाचार म्हणायचं का? हे नागरिकांना आपण शिकवलं पाहिजे, सांगितलं पाहिजे. पार्किंग कुठं गाडी करायची, कुठं थुंकायचं, कोणाशी कसं बोलायचं, त्याला मॅनर्स, त्याला काय म्हणायचं? मॅनर्स. कॉमन सेन्स पण म्हणू शकतो. एक सिविक सेन्स असला पाहिजे, आणि तो सेन्स बऱ्याच लोकांना आजकाल दिसत नाही. लहान लहान मुलं सुद्धा मोठ्या लोकांची हुज्जत घालताना आपण लक्षात येतं. 3-3 मुलं गाडीवर चाललेली असतात, कुठेतरी वाद होतो, ते मोठ्या माणसाचा विचार करत नाही, त्यालाही उलट पालट बोलून जातात. हा संस्काराचा अभाव आहे. हे संस्कार चांगलं करण्याचं काम आपल्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांना ही आव्हान आहेत, आणि ते कर्तव्य म्हणून आपण करायचं आहे. हे जर केलं, या 5 मुद्द्यांवरती जर आपण काम केलं, तर आपल्याला लक्षात असं येईल की पुढच्या वर्षी 1 वर्षानंतर झालेला बदल म्हणजे शताब्दी वर्षात आज आपण हा संकल्प करायचा आहे. का करायचा आहे?
कारण आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहोत, नित्य शाखेत जातो, नित्य प्रार्थना म्हणतो, भगव्या ध्वजाला आपण गुरु मानलेला आहे. आणि मग ह्या गुरुच्या आज समोर या ठिकाणी आपण संकल्प करायचा की मी सुद्धा दररोज शाखेत जाईल. मला माहित नाही मंचरमध्ये किती शाखा लागतात, पण मंचरमध्ये सुद्धा प्रत्येक नगरामध्ये, उपखंडामध्ये, प्रत्येक वस्तीमध्ये शाखा लागली पाहिजे. इथं बसलेल्या प्रत्येकाने आपल्या आसपासच्या जे काही पुढच्या पिढीला घडवण्याची प्रक्रिया केली पाहिजे, कारण आपण पण घडलोय, पुढच्यांना सुद्धा घडवलं पाहिजे. कारण हे प्रत्येकाचं काम आहे, हे ईश्वरी कार्य आहे. मी धर्मजागरणच्या माझ्या गेल्या 6 वर्षाच्या कार्यामध्ये त्याचा अनुभव घेतलेला आहे. हे कार्य साधं सुधं नाही, संघ शक्ती युगे युगे असं म्हटलेलं आहे. आणि भगवान श्रीकृष्ण काही अवतार पुन्हा घेणार नाहीत. भगवान श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे संघ शक्ती युगे कलियुगे. कलियुगामध्ये संघटित शक्ती हीच कामाला येईल. कारण आपल्या समाजावर जसं मी मागाशी म्हटलं अनेक आक्रमणं होत आहेत, अनेक प्रकारची आव्हानं आहेत, विद्रोही शक्ती काम करत आहेत. आणि या विद्रोही शक्ती कोणी म्हणतं की हा आम्ही बंजारा आहे. आता परवा दिवशी लिंगायत समाजाचं काहीतरी बरेच लोक म्हणते आम्ही लिंगायत, आमचे हिंदू नाही. आम्ही हिंदू नाही हा भाव हे अलगाववादी विचार पेरणारी काही लोक समाजकंटक या देशात काम करतात. JNU सारख्या ठिकाणी आता आझादी कुठली मागता तुम्ही? आता आझादी मिळून आपल्याला झाली ना, आता 100 वर्ष होत आली, आणि याच्यामध्ये तुम्ही आझादी मागता. या पद्धतीने जर विचार करणारी अलगाववादी जी काही लोक आहेत यांना अटकाव करायचा असेल तर सज्जन शक्तीला गोळा केलं पाहिजे, सज्जन शक्ती जागृत केली पाहिजे. आणि या परिवर्तनासाठी सज्जन शक्ती मिळविण्यासाठी मग तो सज्जन शक्तीमध्ये आपल्या ज्या संघामध्ये जे आले नाहीत अद्यापही, ज्यांना संघ माहीत नाही, अशा व्यक्तींना भेटलं पाहिजे, त्यांना संघात आणलं पाहिजे, संघाचे विचार सांगितले पाहिजे. ज्याप्रमाणे डॉक्टरांनी त्यांच्या अवघ्या छोट्याशा आयुष्यामध्ये 40 पर्यंत त्यांनी संघ प्रांतात पोहोचवला. मग आपण सुद्धा तो आदर्श घेऊन आपल्या जवळच्या गावात तरी संघ नेऊ शकतो का? हा विचार जर केला तर संघ निश्चित अजून वाढेल आणि संबंध समाज हा संघमय होईल. कारण डॉक्टरांनी म्हटलेलं आहे संघाचं शेवट आणि संघाची सुरुवात, संघटना हेच संघाची सुरुवात आहे आणि संघटना हीच संघाचा शेवट आहे. म्हणजे शेवट सुद्धा समाजाचं संघटन झालं पाहिजे. व्यक्ती व्यक्ती जमवणी भवती जागृत करणे तया प्रती, मनात प्रीती हृदयी भक्ती सेवा करणे निस्वार्थी. असं हे कार्य आहे जे आपल्या सर्वांना याचा आज विडा उचलायचा आहे, चांगल्या कामाचा विडा उचलायचा आहे. आणि तो विडा इथं बसलेल्या प्रत्येकाने उचलायचा आहे, असा निर्धार करायचा आहे. आणि पुढच्या या 1 वर्षामध्ये मी विस्तारत गेलोय, कुठेतरी 15 दिवस राहिलोय, एखाद्या जवळच्या गावात 1 महिना राहिलोय, तिथे शाखा लावली आहे, तिथे एक विधायक काम केलंय. असं काम करणं आवश्यक आहे. बरेच लोक क्रीडामध्ये निपुण असतात, क्रीडा क्षेत्रामध्ये, वकिली क्षेत्रामध्ये, प्रशासकीय क्षेत्रामध्ये, व्यापारी क्षेत्रामध्ये, ही जी काही वैचारिक मंडळी आहेत, जशी पत्रकार आहेत, या सर्वांना भेटून आपण आपले विचार सांगितले पाहिजे. आणि हा विचार, चांगला विचार रुजवण्याचं कार्य जर आपण केलं तर या समाजामध्ये कोणीही दुःखी राहणार नाही, या देशामध्ये सर्व सुखी होतील. कारण या देशावर मी मागाशी जसं सांगितलं अनेक प्रकारची विषमता आहे, विषमता अजून आहे काही ठिकाणी. जसं आता काश्मीरमध्ये आम्ही होतो, तिथे सुद्धा आता परिस्थिती बदललेली आहे, पण 2004 मध्ये वगैरे आम्ही तिकडे असतानाची परिस्थिती खूपच वाईट होती. लहान लहान मुलं सुद्धा बॉम्ब टाकायची गाडीमध्ये, आर्मीच्या गाड्या चालल्या की अशी बॉम्ब टाकून द्यायची, शाळेत जाणारी मुलं. इतकं विचार दृढ रुजवण्याचं कार्य अन्य धर्मांमध्ये चालू आहे. पण आपल्याला देखील सावध असावं. छत्रपती शिवाजी महाराज देखील सावध होते, आपणही सावध असावं. ती सावधगिरीची भूमिका जर आपण आज नाही पेलली आणि आजच्या या विजयादशमीच्या दिवशी सीमोल्लंघन, मग हे सीमोल्लंघन करायचंय, घरात बसायचं नाही, दारात बसायचं नाही. आपण संघाच्या प्रत्येक योजनेमध्ये, मग तो विश्व हिंदू परिषदचे असो, बजरंग दलाचं काम करणारा असो, ते कोणी कार्यकर्ता इतर गोसेवेचं काम करणारा असेल, एकल विद्यालयाचं करणारा असेल, वनवासी कल्याणाश्रमाचं करणारा असेल, मी माझ्या एका संस्थेचं कार्य करतो, तरी सुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समन्वयाने काम करायचंय. आणि जी आपल्या दिशा ठरलेली आहे ती पुढची दिशा अशी आहे, डिसेंबरमध्ये संघाने कार्यक्रम आणलेला आहे, त्याला आहे ग्रह संवाद योजना आहे. ग्रह संवाद, घरोघरी जायचंय, घरोघरी जाऊन हे 5 परिवर्तनाचे बिंदू आपल्याला 15 मिनिटं जाऊन सांगायचे. ग्रह संवाद करायचा आहे, ग्रह संपर्क करायचा नाही. हे पत्रकं फेकून यायची नाहीयेत.
आपल्याला डिसेंबरमध्ये येणाऱ्या या कार्यक्रमात सर्वांनी सहभागी व्हायचे. संघाचे कार्यकर्ते आपल्या तालुका कार्य व माननीय संघचालक जेव्हा बोलवतील तेव्हा आपण सर्वांनी समन्वयासाठी यावं. मी सुद्धा विडा उचलतो, मला पण एक गाव द्या, 2 गावं द्या, ते उपखंड द्या, मंडळ द्या. मी त्या ठिकाणी जाऊन ग्रह संवादाचं नियोजन करतो. हे कार्य सामाजिक करायची गरज आहे. त्याचबरोबर जानेवारीमध्ये आपल्याकडे हिंदू संमेलनं होणार आहेत, विराट हिंदू संमेलन. या हिंदू संमेलनांचं आयोजन करायचंय, समाजाला सर्वत्र जागृती करायचं काम करायचंय. कारण आपण सर्वजण हनुमान नाहीये, आपण सगळे जामवंत बना. हा समाज हनुमान आहे जो त्याची शक्ती विसरलेला आहे. पण या शक्ती विसरलेल्या हनुमानाला जागृत करायचं असेल तर संघाच्या स्वयंसेवकाला जामवंत बनलं पाहिजे. जामवंताचं काम आपल्याला करायचंय. आणि मग हनुमान उठल्यानंतर तो लंका पार करणार आहे आणि पर्वत सुद्धा उचलून आणणार आहे. पण ती कार्य करायचं कुणी आणि कसं, त्याच्यासाठी म्हणून आपल्याला जागृत झालं पाहिजे. आणि स्वयंसेवकांनी जे 5 बिंदू मी सांगितले ते आपल्या घरातून चालू करायचे. समाजाला तर सांगायचं आहेच, पण माता भगिनी तर बसल्यात, बऱ्याच जणांची मुलं पण स्वयंसेवक असतील. पण आपल्या घरातून सुद्धा आपण सुरू करू शकतो का? मी माझ्या घरातून कुटुंब प्रबोधन एकत्र जेवायला जमतोय का? पहिलं माझ्या घरात चालू करतो. पहिलं माझ्या घरामध्ये आपण सुरू करूयात समरसता. बाळासाहेब देवरस तृतीय सरसंघचालक असताना त्यांच्या घरी काही मित्र अन्य जातीतले होते आणि तेव्हा तर जातीवाद जास्त होता आणि ते जेवायला येणार होते. त्यांनी आईला विचारलं, आई मला जेवायला कुठे वाढणार? बाळासाहेब देवरसांनी असं विचारल्यानंतर आई म्हटली, बाहेर वरांड्यात तुम्हाला बसवणार. मग म्हटले बाळासाहेब काय म्हटले? ते म्हटले की मग मला जर तू सगळ्यांबरोबर वरांड्यात बसवणार तर मी सुद्धा रोज वरांड्यातच जेवणार. मग आई म्हटली नको नको, तू पण इकडं बस आतमध्ये, मी सगळ्यांचं भांडी घासील, सगळं करेल. म्हणजे समरसता बाळासाहेब देवरसांनी पहिली आपल्या घरातून सुरुवात केली. आपल्या आईचं मन वळवलं. म्हणून आपल्या घरातून आपल्या शेजारी पाजारी तो कोणत्या जातीत कोणत्या यातला माणूस आहे त्याचा विचार न करता तो हिंदू आहे, तो बंधू आहे, ही भूमिका जर जोडली तर चांगलं होईल. जसं कुटुंब तसं समरसता, त्याचप्रमाणे पर्यावरण, कचऱ्याचं व्यवस्थापन, ओला कचरा सुका कचरा आम्ही घरातून चालू करतो. हे सिस्टीम हे जर आपण जर पाळलं तर किती छान होईल. पेड पाणी प्लास्टिक आपणच जर सुरुवात केली. नागरी शिष्टाचार, नाही मी माझी गाडी नीट पार्क करणार, मी नियम पाळणार, मग काही होऊ द्या, मी प्रत्येक गोष्ट परवानगी घेऊन करेल, प्रत्येक गोष्ट शिस्तीत करेल, असं जर ठरवलं तर काहीच होणार नाही. एकदम चांगल्या पद्धतीने कायदा सुव्यवस्था आणि प्रशासन नीट राहील. म्हणून नागरिक शिष्टाचार पाळेल. मी माझ्यापासून सुरुवात करतो की या ठिकाणी स्वबोध, स्वतःचा बोध मी माझ्यापासून सुरुवात करतो. हे जर आपण केलं तर आपला विजय हा निश्चित आहे. सर्वांना विजयादशमीच्या शुभेच्छा. फार वेळ काही घेत नाही. जे मुद्दे ठरले होते ज्या पद्धतीने तुम्हाला मी थोडक्यात सांगायचा प्रयत्न केलेला आहे. कारण स्वयंसेवकांना जागृत करून या समाजाप्रती कार्य करण्यासाठी उठवायचं आहे. आणि ते उठवण्यासाठी आज मनसरमधील एवढा मोठा तरुण समाज आहे, सर्व छान कार्यकर्ते आहेत, सर्वांमध्ये तेवढी शक्ती आहे. आणि मला विश्वास आहे की मनसरमध्ये पुढच्या वर्षामध्ये शाखांची संख्या वाढेल, स्वयंसेवकांची संख्या वाढेल. हे पुढच्या विजयादशमीला हा संकल्प पूर्ण झाला का नाही झाला ते आपण या ठिकाणी त्याचा विचार करूयात आणि ते आत्मचिंतन पण करूयात. या ठिकाणी मी थांबतो. सर्वांना विजयादशमीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा आणि जय श्रीराम.